साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाकडून रेनगर गृह प्रकल्पाबाबत आढावा बैठक। देशातील एकमेव असा सोलापूरच्या 30,000 असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रेनगरचे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी अधिवेशनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल रेनगरची पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी दिली। रेनगर गृह प्रकल्प हा शासनाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून नोव्हेंबर 2023 मध्ये सदर गृह प्रकल्पातील घरकुलाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते वाटप होणार असल्याचे केंद्र शासनाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे। त्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे। रेनगर प्रकल्पाबाबत अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजता अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग यांच्या मंत्रालयीन दालनात आढावा बैठक पार पडली। या बैठकीत वल्सा नायर, अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण मंत्रालय संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष म्हाडा अभिषेक कृष्ण, सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रहाणे, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कवाडे, उपसचिव वाडोणकर, संचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास कॉम्रेड नरसई आडम मास्तर, रेनगर मुख्य प्रवर्तक आदींची उपस्थिती होती। कुंभारी ग्रामपंचायतीचे कुंभारी नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याबाबत चर्चा होत असताना सध्या महाराष्ट्रात राज्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी होत असल्याने सर्वच ठिकाणी स्थगिती दिली आहे। या दरम्यान अंतिम अध्यादेश येण्यास विलंब झाला तर उजनी जलाशयातून रेनगर प्रकल्पातील घरकुलासाठी पिण्याचे पाणी आरक्षणाकरिता जलसंपदा विभाग पुणे यांचे मार्फत आकारण्यात आलेले सिंचन पुनर्स्थापना खर्च 27 कोटी माफ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला।